आपण लवकर जाऊ. आपण फुल लेट झालेलो आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो. तर आजची क्लिप ही वेगळीच झाली. ती फ्रंट क्लिप आपण मारतो स्टार्टिंगची. तर बाहेर फटाके फुटते कारण जे पारायणाची ग्रंथ मिरवणूक आहे मित्रांनो. तर भरपूर जणांना पारायण ग्रंथ मिरवणूक म्हणजे काय हा डाऊट पडला असं. जे आपल्या शिर्डीत राहते त्यांना सगळ्यांना माहिती, पण शिर्डीच्या बाहेर आहे त्यांना नाही माहिती, दुसऱ्या गावातले शहरातले. तर मित्रांनो, पारायण हे म्हणजे बाबाचं पूर्ण जे गुरुचरित्र म्हणजे बाबांची जी पूर्ण जीवनगाथा आहे त्याच्यावर आधारित आहे. 7 दिवसाचं पारायण असतं मित्रांनो. तर ते आज कंप्लीट झालेलं आहे. आज शेवटचा अध्याय होता, आज कंप्लीट झालेलं आहे. त्यानिमित्ताने पूर्ण शिर्डी गावातून आहे ना ग्रंथ मिरवणूक असते. डोक्यावर ग्रंथ घेऊन आहे ना पूर्ण गावातून मिरवणूक असते. हजारून ते हायवे रोडने येत्या 1 नंबर गेट पासून मध्ये येऊन साईश कॉर्नर पासून चारीवर पासून कोते गल्ली, सोनार गल्ली हे करत मित्रांनो परत हजारोंच्या इथं खंडोबा मंदिराचं इथं दर्शन घेऊन हजारोंच्या इथं ती समाप्त होती. तर मित्रांनो खूप अशी मजा येते. आणि आज मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव जेवण असतं, म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. हे बाहेर पब्लिक बघू शकता तुम्ही, थोडी चालू आहे. तर आपण पण ग्रंथ मिरवणूक बघूया. हा फैजल बघू शकता. आपण त्याच्या दुकानात फ्रंट क्लिप मारतोय आज, कारण आपण ऑलरेडी लेट झालो होतो. तर आपण पण ग्रंथ मिरवणूक बघू, मजा घेऊ. आणि ज्यांनी कोणी चरित्र पारायण वाचलं नसेल तर एकदा वाचून बघा. बाबाचे पूर्ण जीवन गाथा आहे आधारित आहे. आणि जे म्हणतात ना हिंदू मुस्लिम तर हे काही मानू नका मित्रांनो. आज पण शिर्डीत येणार रामनवमी, गुरुपौर्णिमा हे सगळे उत्सव साजरे होतात. हे बघू शकता बाहेर पब्लिक. चला आपण जाऊया बाहेर. अजून तारीवर असते मित्रांनो. पारायणाला जेंट्स पण राहतात आणि लेडीज पण राहतात. जेंट्सची सेपरेट व्यवस्था केलेली असते, लेडीजची पण सेपरेट व्यवस्था केलेली असते. जेंट्सचं सकाळून असतं 7 ते 11, नंतर 12 ते 4 लेडीजचं असतं. तर आपण बघूया, अजून एन्जॉय घेऊया. बाहेर बघू शकता पब्लिक स्टार्ट झालेली आहे. खूप अशी गर्दी राहते मित्रांनो. तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. खूप अशी गर्दी राहते. आणि पारायणाचे जे मन प्रसन्न होतं ना ग्रंथ वाचून, ते तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. आपण बघू शकता आजची फ्रंट क्लिप आपली एकदम वेगळी झालेली आहे. डायरेक्ट आपण व्हिडिओज दाखवून दिलेली थोडीफार. तर चला आपण अजून व्हिडिओ बघूया. पूर्ण व्हिडिओत कंटिन्यू बना. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भरपूर जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. चला आता आपण बघूया ग्रंथ मिरवणूक. मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो, या पारायणाला ज्या 18 वर्षाच्या खाली आहे व शाळेचे विद्यार्थी आहेत ते सोडून बाकीचे इतर सर्व एजचे माणसं, लेडीज सर्व बसू शकतात. आणि हे बघू शकता वाजत गाजत पूर्ण गावातून मिरवणूक राहते मित्रांनो. वेगवेगळे डेकोरेशन वगैरे पण केलेले असतात. आणि मेन मुद्दा म्हणजे हा एक उत्सवच आहे बाबाचा. तर व्हिडिओ कंटिन्यू बनवून राहा. टाकल्या हे आपले पंकज आम्ही हे बघू शकता. वेगवेगळे डेकोरेशन वगैरे सगळं असतं मित्रांनो. हे ताशे
समळचं जागोजागी लावलेलं असते मित्रांनो. हे बघू शकता पुढं काही भरपूर जण गेलेले पुढं लेडीज वगैरे आणि मागून अजून भरपूर मोठे वाक्य मित्रांनो बघायचं. व्हिडिओत कंटिन्यू बनवून राहा. चला आपण आता डेकोरेशन वगैरे पण बघू आणि चला पुढं भेटूया आपण. आता व्हिडिओचा एन्जॉय घ्या तुम्ही. मित्रांनो या पारायणाचं वर्ष 31वे 2025चा पारायण सोहळा वर्ष 31वे पारायण सोहळ्याचे काही मी क्लिप टाकतो मध्ये ते पण तुम्ही नक्की बघा. ही व्हिडिओ नंतर तुम्हाला एक क्लिप टाकतो पारायण सोहळ्याची कसे ग्रंथ वाचते वगैरे. कारण तिथं जाऊन आपण व्हिडिओ काढू नाही शकलो कारण तिथं प्रायव्हसी राहते सगळे वाचत असतात. नंतर आपण व्हिडिओ काढायला गेलो डिस्टर्बच होतं थोडं तर आपण काही गेलो नाही. तर एक इंस्टावरचं चॅनल आहे त्याच्यावरून आपण व्हिडिओ घेऊन या व्हिडिओमध्ये ॲड करू. चला आता आपण बघूया बाहेर. हे बघा मित्रांनो मागं भरपूर आहे ते कर्नाटका साईडने ते नृत्य राहिले ते त्या साईडला ते बघू शकता थोडं दिसतात. ते पण भरपूर प्रकार आलेले आपण बघूया पुढं. हा पारायण सोहळा दिनांक 25 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत होता. तर आज आहे 1 ऑगस्ट. आज हा समाप्ती झालेला आहे. 2 ऑगस्ट उद्या. तर उद्या हे महाप्रसादाचा कार्यक्रम राहतो म्हणून 2 ऑगस्टपर्यंत हा सोहळा राहतो. तर खूप आनंद येतो मित्रांनो. एकदा तुम्ही नक्की बसून बघा पारायण वाचन करून बघा. बाबांचं पूर्ण जे लाईफची स्टोरी जी आहे पूर्ण ती एकदा तुम्ही पण अनुभवा. कारण आजकाल बाबाचे जे निगेटिव्ह थॉट चालते इन्स्टा झाले यूट्यूब झालं तर त्याच्यावर लक्ष देऊ नका मित्रांनो. कारण आज पण बाबांच्या शिर्डीत गुरुपौर्णिमा रामनवमी उत्सव असे इतर उत्सव सगळे उत्सव साजरे केले जाते. आषाढी एकादशी तुम्ही आपल्या ब्लॉगला कंटिन्यू व्हिडिओ तर बघतच असाल कारण आपण राहतो पालखी यांचे व्हिडिओ कंटिन्यू टाकतो. तरी या आपल्या शिर्डीत काही पण जातीभेद वगैरे नाही आहे मित्रांनो. तर अशा गोष्टींना बळी पडू नका आणि या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी मित्रांनो ह्या निगेटिव्ह गोष्टीवर लक्ष देऊ नका. त्याच्यामुळे आपला पण टाईम वेस्ट होतो. तर आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्ही पण इन्वॉल्व्ह होऊ नका आणि भेटूया आपण आता पुढे. बघा साहिल भाई आपले नवीन सबस्क्रायबर भेटलेले आहे. आता चला आपण पुढं पण बघूया. बघा मित्रांनो लेजिम पलट दर गुरुवारी पालखीला पण असतं मित्रांनो आपल्यासोबत. लेजिम पथक हे बघू शकता कदम सरांचं तिकडे दिसले कदम सर त्याच्या कुर्तीवरती कदम सर मित्रांनो त्यांचा लेजिम पथक.
बघा मित्रांनो, हे जे हैदराबाद साईड वगैरे जे नृत्य करते बघू शकता. फुल चमकी चमकी या गुच्छामध्ये ते चमके भरते मित्रांनो. त्याच्यानंतर ते चमके पडत पडत चालते. तुम्ही इंस्टाला याचे व्हिडिओ बघितले असं असं करत्या कांद्यावर मित्रांनो. थांबा आपण एखाद्याला विचारून दाखवतो काय. बघा मित्रांनो, थोडं थोडं चालू थोडं पुढं जाऊ आपण. या ना पुढे या. हे बघा यावरची फर्स्ट टाइम दिसतंय मित्रांनो. हे ऑटोमॅटिक चमके वगैरे वरती उडते. या गुच्छांमध्ये भरलेली असते मित्रांनो. त्यांनी थोडी 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 पडत येते. बघा चला, व्हिडिओ खूप मोठे आहे, आपण पुढचे पण बघूया. बघा मित्रांनो, पुढं ग्रंथ वगैरे घेऊन खूप असं मस्त मस्त देख आले राहते. हे कर्नाटका साईडला मी बोललो होतो मित्रांनो. तसं बघा, हे याचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी पण आले होते. बघू शकते पुढं जवळ आले होते, मला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, पुढं लेडीज मित्रांनो माग आहे बघा. ते कांतारा मूवी बघितली असेल, त्याच्यामध्ये जसं दाखवत तसेच आहे मित्रांनो. मित्रांनो माग देवी देखावे. पब्लिक येते मित्रांनो. आता मेन पब्लिक चालू झालेली आहे मित्रांनो. हे
बघा मित्रांनो, वारकरी परंपरा टाईप तुळस वगैरे घेऊन, ढोलकी टाळ मृदंग म्हणतात त्याला, ते घेऊन भजन वगैरे म्हणत ही खरी शोभा आपली वारकरी संप्रदाय. चला तुळस वगैरे डोक्यावर घेऊन. हे बघा मित्रांनो, काही पुरुष वर्ग हे आपलं शिर्डीतलं साईदून ढोलपथक. संरक्षण कर्मचारी पण आनंद घेतात. आज सण असतो मित्रांनो, तेव्हा सर्व वर्ग, वॉचमॅन कर्मचारी, संस्थान कर्मचारी सगळे एन्जॉय घेते मित्रांनो. हाच तो क्षण. कीटनाचा धर्म न भेद काही पाळला जातो मित्रांनो. सर्व धर्म संभव आहे शिर्डीत, बघू शकता तुम्ही. मित्रांनो साईज होते बघू शकता, लालू मामाचं. आनंद घेतात कैलास भाऊ कातरे, विजय भाऊ कोणते, ताराचंद भाऊ पण आहे. आता ही पब्लिक बघू शकता मित्रांनो, याची नॉन स्टॉप पब्लिक राहते. आता व्हिडिओ थोडीफार मोठी होईल मित्रांनो, पण सर्व तुम्हाला एन्जॉय भेटेल. बघू शकता साईबाबाची मूर्ती किती सुंदर आहे.
माहोल बघा, हलगी, ताशा, अजून संबळ, आज काय माहोल तयार करतोय बघा. साईबाबांची मूर्ती बघा मित्रांनो. सणाईचा आवाज बघा मित्रांनो. इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा बिल बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना डेकोरेशन वगैरे. याचे व्हिडिओ आपण 4K मध्ये करू. कसं सजवलं मित्रांनो हे बघा. आणि विष्णू भगवान, विष्णू भगवान मित्रांनो. हा बिल बघा, हे बघा मित्रांनो. प्रॉपर विष्णू भगवान आहे तयार केलेले आहे मित्रांनो. विष्णू भगवान तेव्हा मित्रांनो जिवंत देखावा मित्रांनो. कुठले सिंधुदुर्ग, पर सिंधुदुर्गातून पण येतं मित्रांनो देखावा सादर करायला. बा काम मस्त. आता इट बघू शकता. नेमकी वायरीमुळं मित्रांनो थोडंफार अडचण येते, बाकी दुसरं काही नाही. बाबा हे पण कुठलं आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग. ध्रुव बाळ कसं वाटलं मित्रांनो देखो कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा अजून पण पुढं पण बघू शकता त्या. पण नेमके मित्रांनो हे वायरी असल्या कारणाने थोडा इश्यू होतो मित्रांनो. हे बघू शकता. त्यामुळे आता हे पुढं आल्यावर याचे पण क्लिप बघू आपण. हे बघा मित्रांनो श्रीकृष्ण लीला बघायच्या रूपात असं ऐकलं मित्रांनो आपण. आता आपल्याला पण काही माहिती नाही हे पण कुठले बघू. खाली श्रीकृष्ण बसलेले बघा. बघा किती मित्रांनो मोठं तयार केलं आहे. बघायच्या रूपातील बघासूर राक्षस युद्ध बघू शकता. व आता शेवटला आपला जो बाबाचा रथ येतो तो पण बघूया मित्रांनो. हे बघा साईबाबांचा हा रथ. बघा मित्रांनो प्रसाद वगैरे पण घेऊ मित्रांनो. मित्रांनो आपल्याला प्रसाद पण भेटला. दर्शन घेतला मित्रांनो तुम्ही. मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपलं हे फैजलचं दुकान बघू शकता आपल्या मित्राचंच आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग नक्की कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. ही ग्रंथ मिरवणूक पण कशी झाली ती पण कळवा. आणि पारायण सोहळ्याचे मी मध्ये थोडेफार क्लिप टाकलेले आहे
कारण आपण मध्ये तिथे जाऊन कोणाला डिस्टर्ब होईना असं आपण केलेलं नाही, क्लिप काढलेलं नाही. त्याच्यामुळं ते जे चॅनल होतं एक इंस्टाचं आपल्या शिर्डीचं, त्याच्यावरून आपण क्लिप घेऊन मध्ये ॲड केलेलं आहे. तर हा ब्लॉग नक्की कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओत आपण भेटू. आता आपण थोड्या दिवसांनी दहीहंडीचा ब्लॉग, त्याच्यानंतर आता आपण शिवरला परत जाणार आहे कावड यात्रेला, त्याचा पण ब्लॉग नक्की बघा. आणि नवीन सबस्क्रायबर जे आपले राहतात त्यांना मनापासून धन्यवाद. आणि जुने आपले आहे ते सपोर्ट करणारे मित्रबंधू, तर त्यांना पण मनापासून धन्यवाद. आणि नवीन जे व्हिडिओ येतात बघतात पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करा. एका क्लिकने काही फरक पडत नाही मित्रांनो. तो एक क्लिक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण नवीन नवीन जे प्रोत्साहन आम्हाला भेटतं त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ यायला पण आनंद येतो मित्रांनो करायला. तर आपण हा व्हिडिओ इथंच एंड करू, हा ब्लॉग. तर भेटूया नवीन ब्लॉगला नंतर. तर काही दिवसातच आपण नवीन ब्लॉग अपलोड करू शिवरचा. तर हा ब्लॉग इथंच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि मित्रांनो आपण पारायण सोहळ्याचं आता बघितलं तर या पारायण सोहळ्यात शिर्डीतलीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून लोक बसत असतात. आणि महाराष्ट्रातून थोडा बाहेरच्या राज्यातून म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा देखावे व त्यांचं जे कांतारा मूव्ही सारखं तर तुम्ही मध्ये बघितलं असून हैदराबाद झाले कांतारा मूव्ही सारखं हैदराबादचे ते चमकेवाले होते ते हैदराबाद साईडचे होते मित्रांनो. आणि ते कांतारा मूव्ही सारखे जे होते ना देखावे सारखे करणारे ते पण कर्नाटक आंध्र प्रदेश साईडचे होते. तर विचार करा आपल्या शिर्डीत इतके लांबून बघता येतात. तर त्या भक्तांचा अभिमान ठेवा मित्रांनो. आणि आपल्या अशा साई चरित्र पारायण सोहळ्याचा आनंद नक्की घ्या तुम्ही, एकदा तरी बसून बघा. आणि भेटूया आपण अशा पद्धतीने पुढच्या नवीन ब्लॉगला. तर हा ब्लॉग आपण इथं एंड करू. भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन ब्लॉगला.